जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार हजेरी लावलेल्या पावसानं गेल्या महिन्याभरापासून मात्र पाठ फिरवली आहे। यामुळे शेतकरी चिंतेत पडलाय। पावसाअभावी पीक सुकू लागल्यानं दुबार पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय। सलग 2 वर्षापासून पावसानं पाठ फिरवल्यानं मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावली। यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती। कापूस, मका, बाजरी या पिकांची लागवड आणि पेरणी करण्यात आली। यावर्षी सुरुवातीला पावसानं चांगली हजेरी लावली, त्यामुळे चांगलं उत्पन्न होईल अशी आशा बळीराजाला लागली होती। मात्र सुरुवातीच्या पावसानंतर आता गेल्या महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजा चिंतेत पडलाय। अनेक ठिकाणी पिके कोमजली आहेत, त्यामुळे शेतकरी, शेतात काम करणारा कामगार चिंतेत पडलाय। जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना पुनर्पेरणी करावी लागणार आहे। आतापर्यंत हजारो रुपये खर्च केले, मात्र पाऊस न आल्यानं केलेला खर्च वाया जाणार आहे। पाऊस पडत नसल्यानं पिके उन्हामुळे कोमेजून गेली आहेत। काही दिवसांपूर्वी हिरवगार दिसणारे पिकं आता मात्र माना टाकू लागले आहेत। मात्र निसर्गानं पाठ फिरवल्यानं आता कर्ज कसं फेडणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय। यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत। Seconds.